नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचं ते इतिवृत्त रद्द, चाकरमान्यांची काळजी घेण्यास कटिबद्ध, उदय सामंत यांचं वक्तव्य। राणे पिता पुत्रांची मुख्यमंत्र्यांवरील टीका द्वेषापोटी, अतुल रावराणे यांचा टोला। आणि अन्यथा सरपंच ग्राम कमिटीचे सामूहिक राजीनामे देतील, सरपंच संघटनेचा इशारा। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। देशातील वेगवेगळ्या भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही। त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध आहे, असं मत पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। आज माझ्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची शांतता कमिटीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये काल जो एक सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रामुळे संभ्रम निर्माण झाला होता तो दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। कालपासून अशी एक चर्चा सुरू आहे की 7 ऑगस्ट नंतर चाकरमान्यांनी सिंधुदुर्गामध्ये येऊ नये अशा पद्धतीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत, परंतु त्यांच्या इंटरनल बैठकीमध्ये 14 दिवस क्वारंटाईनच्या निमित्तानं झालेली चर्चा ही त्यांच्या मिनिट्सवर होती, प्रोसिडिंगवर होती आणि ते प्रोसिडिंग कुठच्या तरी अधिकाऱ्यानं मीडियाकडे दिलं आणि म्हणूनच ही चर्चा सुरू होती। परंतु या चर्चेला आता पूर्णविराम दिलेला आहे। मी स्वतः पालकमंत्री म्हणून चाकरमान्यांनी गणपतीला आलंच पाहिजे या पद्धतीची आमची देखील भूमिका आहे, पण त्यांना सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये आणत असताना कुठच्या अडचणी येतील या संदर्भात शांतता समितीमध्ये चर्चा झाली। त्यांना येत असताना एसटीनं आणावं, त्यांना पासेस कधी दिले पाहिजेत, ते लवकर मिळाले पाहिजेत, हायवेवरनं येताना टोल फ्री पुणे मुंबई हायवे असला पाहिजे या संदर्भातली चर्चा झाली। क्वारंटाईन दिवस हे 14 असू नये तर ते 7 असावेत आणि तशा पद्धतीची शिफारस महाराष्ट्र शासनानं ICMRला करावी ही देखील या समितीमध्ये चर्चा झाली आणि त्यांच्या टेस्ट करून जर त्यांना कोकणामध्ये आणायचं असेल तर त्या टेस्टचा खर्च देखील शासनानं करावा अशी शिफारस शांतता समितीनं शासनाकडे करायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून मुंबईकरांना आणायचं नाही, 7 तारखेनंतर त्यांना बंदी घालायची, हा जो काही जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रामुळं संभ्रम निर्माण झालेला होता त्याला आम्ही पूर्णविराम दिलेला आहे। कालचं त्यांचं मिनिट्स देखील आम्ही रद्द केलेलं आहे। त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची चांगल्या पद्धतीची व्यवस्था दोन्ही जिल्ह्यामध्ये केली जाईल असं माझं प्रामाणिकपणाचं मत आहे। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। खासदार विनायक राऊत यांनी महामार्गाची पाहणी करून लवकरच महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होईल असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे। कणकवली ते झारापर्यंतच्या कामाची पाहणी करत त्यांनी ठेकेदार व अधिकारी यांना सूचना केल्या। खास करून कणकवलीपासून ते कुडाळपर्यंत आज आम्ही हायवेचे आमचे अधिकारी आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टीम आहे या ठिकाणी देखरेख करायला, क्वालिटी कंट्रोल कमिटी, क्वालिटी कंट्रोल टीम ती आहे, त्याचे अधिकारी आहेत आणि ठेकेदार आहेत। ज्या ठिकाणी ह्या पावसामध्ये त्रास झालेला आहे, पाणी अडलेलं आहे, काही ठिकाणी नाल्यामध्ये पाणी जाण्याचे मार्ग आहेत ते मोकळे करण्याची आवश्यकता आहे, त्या सूचना आम्ही दोघांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि क्वालिटी कंट्रोलचे जे अधिकारी आहेत मिस्टर सिंग साहेब, NK सिंग, त्यांनी ते सगळं त्याची नोंद करून घेतलेली आहे आणि नक्कीच त्याची पूर्तता केली जाणार आहे। तिथे सर्कल तर आहेत, संस्थांनी मागणी केली तर आणखी चांगलंच आहे, पण एअरपोर्टवरून ज्या येणाऱ्या गाड्या आहेत त्या तिथूनच जाणार आहेत आणि एअरपोर्टसुद्धा आता तयार चालू होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे तिथे चांगल्या पद्धतीने सर्कल आता बघायला आम्ही चाललो आहे। आणि ज्या ठिकाणी भरणी टाकलेली आहे तिथे खचलेला आहे तो पुन्हा रेक्टिफाय करण्याचे आदेश दिलेले आहेत। कणकवलीला सुद्धा त्या ब्रिजवर जे झालेलं आहे तिथे पिकेशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। पहिलाच पाऊस आहे, काम चालू आहे, अजून ह्या ब्रिजचं काम संपलेलं नाही आहे, त्यामुळे ह्या बाजूचा सुद्धा
गटार बनवायचं आहे, नालं बनवायचं आहे, त्या बाजूचा पाण्याचा फ्लो मेंटेन करण्याचा आम्ही ताबडतोब आदेश दिलेले आहेत आणि जे रिटर्निंग वॉल जे आहे RCC त्याची अजून हाईट वाढवायची आणि मग पिचिंग करायची दगडाची, अशा पद्धतीच्या. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. सिंधुदुर्गवासियांच्या जलद आणि तत्पर उपचारासाठी कटिबद्ध अशा SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल पडवे इथं दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी रेडिओलॉजी तज्ज्ञ डॉक्टर पल्लवी लोखंडे दाखल झाल्यात. रेडिओ डायग्नोसिसमध्ये गोल्ड मेडलिस्ट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी लोखंडे. मी MD रेडिओ डायग्नोस्टिक्समध्ये PG केलेला आहे अहमदनगर कॉलेजमधून आणि MBBS मी पुण्याहून केलेला आहे. मी नुकतेच आपलं हॉस्पिटल जॉईन केलेलं आहे आणि इथून पुढे सेवा करण्यास इथे अवेलेबल असणार. मी नवीनच जॉईन झाले आहे हॉस्पिटलला. 1 महिना झाला असेल मला सरासरी. त्याच्या अगोदर मी पुण्यामध्ये माझी MBBSची डिग्री पूर्ण केली आणि 3 वर्ष मी MD रेडिओलॉजी केलं अहमदनगरमध्ये. त्याच्यानंतर 7 ते 8 महिने मी मुंबईमध्ये सायम हॉस्पिटलमध्ये थोडा दिवस काम करत होते. आता गेल्या 1 महिन्यापासून मी या हॉस्पिटलमध्ये काम करते. आपल्या हॉस्पिटलमध्ये एकदम बेसिक रेडिओलॉजिकल फॅसिलिटीज म्हणजेच की एक्सरे काढणे, पोटाची सोनोग्राफी हे तर नॉर्मल आहेच, प्लस आपल्याकडे CT स्कॅन आहे. CT स्कॅन आपण अगदी डोक्यापासून पायापर्यंत मेंदूचा CT स्कॅन, त्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात. पोटाचा CT स्कॅन, कॉन्ट्रास्ट वगैरे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. MRIमध्ये पण आपण आत्तापर्यंतचे जे अवेलेबल सगळे बॉडी पार्ट्स इमेजिंग आपण करतो. ते सोडून जर आपल्याकडे काही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजेच IVP जेव्हा किडनी स्टोन्स होतात, हे एक्स्ट्राचे फॅसिलिटीज पण आपल्याकडे आहेत. स्टोन्स बघण्यासाठी आपल्याकडे पहिल्यापासूनच म्हणजे काही वर्षांपासून एक्सरे हा वापरला जात होता, पण एक्सरे ची जी किडनी स्टोन दाखवण्याची जी क्षमता आहे ती थोडी कमी प्रमाणात असते. त्याला मदत करण्यासाठी आपल्याकडे सोनोग्राफी तर आहेच. सोनोग्राफी जी असते त्याच्यामुळे पेनलेस म्हणजेच की पेशंटला काही वेदना वगैरे होत नाहीत. वरून आपण बघू शकतो, वारंवार फॉलोअप करू शकतो की किडनीवरची सूज किंवा खडे पडले नाही पडले, त्यांची जागा कुठे आहे आपण नीट बघू शकतो. ते सोडून आत्तापर्यंत जे सर्वात चांगलं जे मानलं जातं डायग्नॉस्टिक किडनी स्टोनसाठी ते CT स्कॅन, ते आपल्याकडे अवेलेबल आहे, आपण ते करतोही. ते सोडून आपण एकदा जेव्हा चाचणी केलेली आहे किडनी स्टोनची पूर्णपणे, आपल्याकडे सुसज्ज सर्जरी टीम आहे. आपल्याकडे लिथोट्रिप्सी म्हणजेच की न इजा करता, न सुई टोचवता, न इन्सिजन घेता, न ऑपरेशन करता खडे फोडण्याची टेक्निकसुद्धा आपल्याकडे आहे. लिथोट्रिप्सीमध्ये ऑब्व्हियसली 1 डे प्रोसिजर असते ती. पेशंट सकाळी आला तर आपण त्याला दुपारपर्यंत मॉनिटर करून सोडू शकतो आणि त्याच्याबद्दल मला वाटतं की नीट माहिती सर्जन डॉक्टर नीट सांगू शकतो. हो, अगदी खरं आहे हे की बाहेर जेव्हा पेशंट कुठेतरी ही रेडिओलॉजिकल तपासणी नॉर्मल सोनोग्राफी जरी करायला जातात तर ह्याची किंमत बऱ्यापैकी जास्त असते. प्रायव्हेट डॉक्टर्सकडे ते बऱ्यापैकी जास्त असल्यामुळे पेशंट्स त्यांच्याकडे जाऊन वारंवार सोनोग्राफी जशी लागेल तशी नाही करू शकत. आपल्या हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या सुविधा, त्याच्यानंतर बरेचसे स्कीम्स जसे आत्तापर्यंत सगळ्या डॉक्टर्सनी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यामध्ये हे माफक दरामध्ये आणि सर्वात कमी प्रायजेसमध्ये होण्याची अवेलेबिलिटी आपल्याकडे आहे. सो हे पेशंटसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे की जेव्हा डायग्नोसिस बरोबर होईल तेव्हा ट्रीटमेंट ऑब्व्हियसली चांगली होईल. मी प्रॉपर सांगली जिल्ह्यामधल्या एक छोट्या गावाची आहे, विटा तालुका प्लेस आहे ते. कोकणाची माझी आवड लहानपणापासूनच आहे. माझे आई बाबा रत्नागिरी ला जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथे काम करायचं, त्याच्यामुळे एक मला कोकणाची ओढ लहानपणापासूनच होती. आणि जसं एकदा डॉक्टरकीचं शिक्षण सुरू झालं आणि डॉक्टरकी चालू झाली तर एक दगदग आयुष्यात प्रत्येक वेळेस राहते आणि त्यात ती बऱ्यापैकी वाटते जेव्हा तुम्ही पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी असाल तर एक छोटंसं निसर्गाच्या सानिध्यात राहून सेवा करण्याची ही जी अपॉर्च्युनिटी आहे ही मला वाटतं ह्या हॉस्पिटलने मला दिलेली आहे आणि ती मला बऱ्यापैकी खूप जास्त आवडलेली आहे, त्यामुळे मी इथे जॉईन केली. गोल्ड मेडलिस्ट आणि
खरं तर खूप शिकण्याची तुमची इच्छा आहे. सुरुवात कुठून झाली होती तुमच्या सेवेची? माझे आई बाबा डॉक्टर असल्यामुळे मला लहानपणापासूनच ही एक इच्छा होती की आपण पण डॉक्टर होऊया. आणि रेडिओलॉजी असं एक ब्रांच आहे जी युजली कधी लक्षात येत नाही की त्याच्यामध्ये जाऊन नाही आपण ऑपरेशन करत. बऱ्याचदा पेशंटशी तितकंसं बोलणं नाही होत. पण ही एक अशी वेगळी ब्रांच होती ज्याच्याबद्दल मला एक कुतूहलता निर्माण झाली MBBS करत असताना. आणि नाही म्हटलं तरी एक बॅक फूटवर म्हणजे पाठीमागून का असे ना पेशंट सेवेमध्ये ह्या ब्रांचचा एक खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे मला ही ब्रांच आवडली आणि मी ही सिलेक्ट केली. पुणे मुंबईच्या कंपॅरिझनमध्ये सुटेबल रेट्स आहेत. तेच नव्हे तर आपण पेशंटच्या काळजीसाठी जी नीडल वगैरे बाहेर जे जास्त किमतीत विकली जाते ती आपल्याकडे स्वस्त किमतीत भेटून आपण त्याची बायोप्सी घेऊ शकतो. त्यामुळे इथे नक्कीच कमी रेट्समध्ये पेशंटला बायोप्सी वगैरे अवेलेबल आहे. जे आता आपल्याकडे सगळे ॲक्सिडेंट्सचे जे पेशंट आहेत आणि जे की जास्त आहेत आपल्या हॉस्पिटलला, ह्याच्यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा ॲक्सिडेंटमुळे काय पेशंटवर परिणाम झालेला आहे, फ्रॅक्चर झालेला आहे, फ्रॅक्चर सोडून दुसरा काही पोटामध्ये मार लागला आहे, रक्तस्राव झालेला आहे, मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला आहे, फ्रॅक्चर झालेले आहेत, हे सगळं बघण्यासाठी आपल्याकडे सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये CT स्कॅन अगदी बेसिकपासून एक्सरे मग CT स्कॅन हे अवेलेबल आहेत. ते सोडून काही पेशंट्सना वारंवार CT स्कॅन बघून हे बघावं लागतं की मेंदूची सूज कमी झाली आहे का, किंवा पोटातला रक्तस्राव किंवा पोटातला जो मार लागलेला ऑर्गन आहे तो कसा आहे हे बघण्यासाठी रेडिओलॉजीचे जे सगळे उपकरणं लागतात आणि त्याच्यामध्ये जे टेक्निक्स लागतात हे सगळे आपण आता इथे वापरून पेशंट्सना ट्रीटमेंट देतो. इतकं प्रशस्त सगळे नवीन टेक्नॉलॉजीज आणि इतके चांगले सर्जन्स त्यांच्याकडे सगळ्या टेक्निक्स अवेलेबल असणं हे मुंबई पुण्यामध्ये पण खूप रेअर आहे. इतक्या सगळ्या सुविधा सगळीकडेच अवेलेबल असतील असं नाही. आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागामध्ये पण ह्या सगळ्या सुविधा असणं हे खूप फायदेशीर आहे इथल्या लोकांसाठी. आणि ही रुग्णसेवा करण्यामध्ये आम्हाला पण खूप आनंद भेटतो. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
माननीय श्री नितेशजी राणे यांच्या आमची श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग, स्टॉक किट्स, एससीसी, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. संजू परब यांचा सावंतवाडी तालुक्यात झंझावती गाव दौरा पार पडला. तांबोळी गावालाही परब यांनी भेट दिली. यावेळी गणेशोत्सवात तांबोळी ग्रामस्थांना कोरोना संरक्षक साहित्य पुरवणार असा शब्द संजू परब यांनी दिलाय. सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांचा आज घारपी दौरा होता आणि दौऱ्यात असतानाच मार्गावर असलेल्या तांबोळी ग्रामपंचायतीमध्ये ते थांबले आणि तेथील ग्रामपंचायतीचे सरपंच आपल्यासोबत आहेत. त्यांच्याही समस्या संजू परब यांनी जाणून घेतल्या आणि त्या समस्या जाणून घेत असताना सोडवण्याचा सुद्धा त्यांना संकल्प केलेला आहे. आपल्यासोबत आहेत तांबोळी गावचे सरपंच. आपण त्यांनाच विचारूया की त्यांनी संजू परब यांच्याकडून कुठल्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. नमस्कार, मी तांबोळी गावचा सरपंच श्री अभिलाष धनाजीराव देसाई. गेली 2.5 वर्ष सरपंच म्हणून या गावात कार्यरत आहे. आत्ताच आपल्या देशामध्ये किंवा जगात जे काही कोविड-19चं मोठा प्रादुर्भाव चालू आहे त्याच्या माध्यमातून आम्ही गावात गेले 3 महिने ज्या योजना किंवा आमच्या पातळीवरनं जे होण्यासारखं होतं अशा काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्यात विशेषतः आम्ही मास्क वाटप केले, डेटॉल सोप सर्व कुटुंबांना दिले आहेत. त्याच्यानंतर वेळोवेळी आम्ही गावात सॅनिटायझेशनच्या दृष्टीने फवारण्या केलेल्या आहेत. इथे आपण जे क्वारंटाईनसाठी शाळेची जागा आम्ही निवडलेली त्या ठिकाणी जी मंडळी मुंबई पुण्यावरून आली त्या सर्वांची तिथे व्यवस्था चांगल्या पद्धतीत करून त्या नियोजनामध्ये पुन्हा वेळोवेळी आम्ही तिथे फवारण्या वगैरे घेऊन ते लोक सुखरूपपणे 14 दिवसाची क्वारंटाईनचा पिरियड पूर्ण करून आपल्या घरी गेलेले आहेत. आणि विशेषतः आज या निमित्तानं मी संजू परब आमचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष साहेब त्याचप्रमाणे आमच्या पंचायत समितीच्या धुरी मॅडम
यांचं आणि आमच्या श्वेता कोरगावकर मॅडम ज्या जिल्हा परिषदच्या आमच्या सदस्य आहेत त्यांचं मनपूर्वक आधी स्वागत करतो की अशा ह्या महामारीच्या वेळी आमच्या गावात त्यांनी धावती का असेना पण भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. परब साहेबांना मला सांगावं असं वाटेल की 14व्या वित्त आयोगाचे साहेब जे काय पैसे आमच्याकडनं व्याज स्वरूपात वसूल केले गेले शासनाकडनं, कदाचित ते पैसे जर वसूल केले नसते आजच्या या आम्हाला कोविडच्या माध्यमातून त्याचा वापर करता आला असता, लोकांना काही आणि सुविधा देता आल्या असत्या. जी मुंबईवरनं वगैरे माणसं आली आहेत त्यांना सॅनिटायझेशनची गरज आहे पण ती अपुरी पडते आहे कारण ग्रामपंचायतची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे किंवा ग्रामपंचायतचा स्वतःचा स्वनिधीसुद्धा तितका उपलब्ध नाही आहे. तरी पण आम्ही प्रयत्नात आहोत आणि परबसाहेब आपल्याला विनंती करेन मी की आपल्या माध्यमातून शासनापर्यंत हा जर तुम्ही विषय पोहोचवलात की अजून आता गणपतीचा सण येऊ घातला आहे, त्या सणामध्ये प्रचंड प्रमाणात लोक गावी येणार आहेत आणि त्या लोकांचं नियोजन करताना आमचे नाकी 9 येणार आहेत आणि त्या लोकांचं नियोजन करताना त्यांना मुंबईमध्ये ते लोक कंटाळलेले आहेत, पुण्यामध्ये कंटाळलेले आहेत. इथे आल्यानंतर त्यांना ज्या काही सुविधा उपलब्ध हव्या आहेत त्यातल्या काही सुविधा साहेब इथे सॅनिटायझर वगैरे याचं विस्तृत प्रमाणात कुटुंबाला वाटप करावं लागेल आणि मास्क पण आता ती मंडळी आता मुंबईवरून आली आहेत, कदाचित त्यांनी तिथे मास्क कसे वापरलेत कधी वापरलेत काय कल्पना नाही, पण इथे आल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडावर तो मास्क हवा याची खबरदारी आम्हाला ग्रामपंचायतला घ्यावी लागेल आणि ती व्यवस्था आम्हाला आमच्या स्तरावरती करावी लागेल. तर या दृष्टीने साहेब आपण आम्हाला काही सहकार्य करत असाल तर ते बरं होईल. गावात आम्ही फवारण्यांच्या वगैरे माध्यमातून स्वच्छतेची लोकांना कल्पना दिली आहे. गेले 2 महिने लोक सुस्थितीत स्वच्छता करतात. स्थानिक लोकांचं आम्हाला 100% सहकार्य आहे, पण बाहेरनं आलेल्या माणसांना त्या सहकार्यामध्ये सामील करून घेत असताना त्यांच्या काही अडचणी असतील समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणं ही आमची आता म्हणजे पुढच्या येत्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. तांबोडी गावाच्या या युवा तडफदार सरपंचांची मागणी आहे की आपली संस्कृतीचं अविभाज्य घटक म्हणजे आपला गणेशोत्सव आणि त्या गणेशोत्सव काळात जे आपले चाकरमानी या गावात येणार आहेत तर फार मोठा प्रश्न त्यांना सुखसुविधा पुरवणाऱ्याचा होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये संजू परबांची भूमिका अत्यंत मार्गदर्शक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपण संजू परब यांना विचारूया की तांबोडीच्या सरपंचांची ही मागणी आपण पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने पूर्ण करणार. पहिल्यांदा मी तांबोडी सरपंच अभिनंदन करतो. त्यांनी गाव एकदम व्यवस्थित सांभाळलं आहे आणि पुढे पण सांभाळीन अशी ते ग्वाही देतात म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन. अभिलाष देसाई पहिल्यापासून शिस्तीचे माणूस आहेत. त्यांचे म्हणजे जवळजवळ 20 वर्षाचे संबंध आहेत, आपुलकीचे संबंध आहेत. सन्माननीय प्रवीण भोसलेंपासून जे जुने संबंध आहेत आणि त्यांची कार्यपद्धतीसुद्धा मी जवळून पाहिलेली आहे. त्याच्यामुळे ते निश्चितच या गोष्टीत ते विजयी होतील. जे मुंबईत ते चाकरमानी येतील त्यांना ठेवण्यात वगैरे त्यात कोणतीही शंका नाही, पण ते सॅनिटायझर म्हणा किंवा मास्क म्हणा यांनी कंपल्सरी ते लावले पाहिजे असं म्हणतात. पण त्यांना मी सांगू इच्छितो हे मास्क आणि सॅनिटायझर येणाऱ्या 2-3 दिवसात मी तुम्हाला स्वतः घेऊन येईन किंवा कोणाकडे पाठवून देईन जेणेकरून आमच्याकडनं तुम्हाला ही खारुताईची मदत समजा पण ती तुम्हाला निश्चितपणे केली जाईल आणि तुमच्या कोणत्याही गरजा असा ते आम्हाला फोन केला तरी आम्ही तुमच्या ते पूर्ण करू. अभिलाष देसाई या सरपंचांची मागणी आम्ही फोनवरून सुद्धा पूर्ण करू त्यांना आज आश्वासित केलेलं आहे. संजू परबांच्या या झंझावाती दौऱ्यात घारपीच्या मार्गस्थ असणाऱ्या या तांबोडी गावाच्या सरपंचाची मागणीसुद्धा संजू परब या आठवड्यातच पूर्ण करणार आहेत. अत्यंत कर्तव्यदक्ष सरपंचांच्या मागणीला कार्यतत्परतेने साथ देणारे संजू परब ह्या एक नवा बुलंद विश्वास सावंतवाडी तालुक्यामध्ये आज झंझावतो आहे, घोंगावतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच एक विकासाला एक वेगळी दिशा ते प्राप्त करतील यात शंका नाही. मी रुपेश पाटील, सिंधुदुर्ग लाईव्ह. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. मुंबई गोवा महामार्गावर कसाल ते झाराप दिलीप बिल्डकॉन कंपनीनं केलेलं उत्खनन हे अवैध उत्खनन असल्याचा आरोप प्रसाद गावडे यांनी केलाय. प्रशासनानं वेळीच यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं प्रसाद गावडे यांनी सांगितलंय. पाहुयात.
स्टार्ट. मी जिथे उभा आहे तो वेता बांबार्डे मुंबई गोहा महामार्गा ठिकाणी उभा आहे. खरं तर बघायला गेलं तर दिलीप बिल्डकॉनने अगदी कसालपासून ते झारापर्यंत जी काय उत्खनन केलेलं आहे, हे उत्खनन नेमकं खरोखर अवैध आहे का, हाही मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर बघायला गेलं तर सरसकट दिलीप बिल्डकॉनने याचे पैसे भरल्याचं सांगितलं जातं. एकंदरीत वेता बांबार्डेमध्ये जे काही उत्खनन केलेलं आहे, या उत्खननाची पाहणी खनिकर्म विभागाने पण केली होती, परंतु जिथे कुडाळचे तहसीलदार, तत्कालीन तहसीलदार महेंद्र सुट्टे होते, यांनी याची पाहणीसुद्धा केली होती, परंतु त्यांना हे माहीतच नसल्याचं अगदी उघडीस झालं होतं. या संदर्भात बातम्यासुद्धा प्रसिद्ध झालेल्या होत्या. खरं तर नेमकं हे उत्खनन आहे ते अवैध आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर ज्या ठिकाणी जे आपण पाहतोय ते जे उत्खनन केलेली माती आहे, ते पावसाने पूर्णपणे ही माती खाली खाली येत आहे आणि ती जर रस्त्यावर आली तर अपघात मात्र मोठ्या प्रमाणात होऊ शकतील. स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलनं देखील केलेली आहेत. तहसीलदार कुडाळच्या समोर सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा आंदोलन केलं होतं या संदर्भात. मात्र दिलीप बिल्डकॉन कंपनी नेमकी मूग गिळून का गप्पा आहे असा प्रश्न पडलेला आहे. इथले स्थानिक ग्रामस्थ जे आहेत ते प्रसाद गावडे आपल्यासोबत आहेत. त्यांना आपण विचारतोय नेमकी दिलीप बिल्डकॉनने केलेलं उत्खनन हे काय परिस्थिती आहे, नेमकी काय सांगू शकाल? 2018 पासून राष्ट्रीय महामार्गचं काम चालू झाल्यापासून ज्या पद्धतीनं राष्ट्रीय महामार्ग विभाग, कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन आणि एकंदर जिल्ह्याची महसूल प्रशासन यंत्रणा काम करते, ते पाहता सिंधुदुर्गासाठी खरंच ही धोक्याची घंटा आहे. कारण ज्या पद्धतीनं आता तुम्ही जो उत्खननाचा मुद्दा मांडलेला आहे, कसालपासून झारापपर्यंत अगदी 10-11 स्पॉटवर त्यांनी उत्खनन केलेलं आहे. त्याच्यामध्ये झारापमध्ये येतो आहे, साळगावमध्ये येतो आहे, पावशी येतो आहे, कुडाळमध्ये थोडंसं झालेलं आहे, वेताळ बांबर्डेमध्ये बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे, कसालमध्ये झालेलं आहे, उमरमळामध्ये झालेलं आहे, अणावमध्ये झालेलं आहे. हे सर्व उत्खनन करत असताना मातीचं कुठल्याही प्रकारची परवानगी प्राथमिक घेतली नव्हती. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तक्रारीनंतर त्यांनी लागलीच 90 लाख रुपये पहिल्यांदा त्यांनी भरले. परंतु भरल्यानंतर कुठल्याही प्रकारची जो आदेश असतो शासनाचा गौण खनिज उत्खननाचा, तो झालेला नव्हता. आणि या प्रकारची तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे तहसील प्रशासनाला याची कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. त्यामुळे आजच्या स्थितीत असं झालेलं आहे की ज्या पद्धतीनं ज्या क्वांटिटीमध्ये त्यांचं उत्खनन झालेलं आहे, ती क्वांटिटी त्यांच्या टोटल प्रकल्पाला लागणारी क्वांटिटी ही सुद्धा ते दाखवत नाहीत महसूल प्रशासनाला. महसूल प्रशासन त्यांना विचारतं की तुम्हाला प्रोजेक्टला किती क्वांटिटी लागणार आहे, परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यात येत नाही आहे. आणि अशी परिस्थिती असल्यामुळे आजच्या घडीला जेवढं उत्खनन झालेलं आहे, जेवढ्या क्वांटिटीमध्ये उत्खनन झालेलं आहे, त्याच्या 10% सुद्धा शासन महसूल त्या उत्खननाच्या आज दिलीप बिल्डकॉन कंपनीने प्रत्यक्षात भरलेला नाही. त्यामुळे याच्यामध्ये करोडो रुपयांचा महसूल हा जिल्हा प्रशासनाचा बुडीत गेलेल्याचं चित्र आजच्या घडीला आहे. प्रसादजी, एकंदरीत बघितलं तर ह्या तेलीवाडी हा जो पूर्णपणे भाग आहे, या डोंगराची पूर्णपणे त्यांनी उत्खनन केलं आहे. मात्र खाली काही घरं आहेत, मात्र मोठं वादळी पाऊस झाला तर ही घरंही मात्र ह्या मातीखाली जाऊ शकतात. जसं माळींमध्ये जो प्रकार झाला तो प्रकार इथे होऊ शकतात. त्यावर नेमकं काय सांगणार? या संदर्भात साहेब आपल्याला सांगायचं म्हणजे आपण जो आता पाठीमागे एक डोंगर बघता, याच्या बाजूलाच लागून एक दुसरा डोंगर आहे. ज्या क्वांटिटीमध्ये, ज्या पद्धतीने हा अक्षरशः डोंगर उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे, त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं दखल जिल्हा प्रशासनाने घेतलेली नाही, ना फॉरेस्ट विभागाने घेतलेली आहे, ना महसूल विभागाने घेतलेली आहे. कोणीच या संदर्भाची दखल घेतलेली नाही. आणि आजच्या घडीला हा संपूर्ण जर माळींसारखी तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे जर परिस्थिती झाली तर त्याला जबाबदार नक्की कोण असणार आहे, हा सुद्धा आम्हाला सुद्धा प्रश्न आहे. या बाबतीत सन्माननीय तहसीलदार, सन्माननीय उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांचंसुद्धा वारंवार आम्ही लक्ष वेधलं होतं की या संदर्भात लक्ष द्या. भविष्यात ही स्थानिक ग्रामस्थांसाठी धोक्याची घंटा आहे. कुठल्याही प्रकारचा या संदर्भात अपघात होऊ शकतो. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही दखल त्यांनी घेतलेली नव्हती आणि अजूनपर्यंत घेतलेली नाही. आत्ता तुम्ही मार्गे जर इथे पाहताय तर ज्या पद्धतीने रस्त्याचं काम 90% 95% पूर्ण झालेलं आहे. या आशयाचं पत्रसुद्धा दिलीप बिल्डकॉन कंपनीने जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेलं आहे की आपलं काम पूर्ण झालेलं आहे, उत्खनन पूर्ण झालेलं आहे. परंतु आजच्या घडीला जर बघता तर रस्त्यापासून हा डोंगर उत्पन्न झाला, जर उद्या हा पसरून जर खाली आला तर इथे कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंतसुद्धा नाही आहे, जेणेकरून काय होणार आहे की आलेली माती डायरेक्टली ही रस्त्यावरती येणार आहे आणि त्याच्यामुळे अपघात होणार आहे. दिलीप बिल्डकॉन मनमानी कारभार करतोय हे एकंदरीत यावरून तुमच्या बोलण्यावरून दिसून येते. एकंदरीत जर या संदर्भात जर एखादा इथे काय अपघात झाला किंवा काय झाला तर नेमकी तुम्ही काय करणार आहात? या संदर्भात कसं सांगायचं आहे की जिल्हा प्रशासनाने जी नरमाईची भूमिका घेतलेली आहे, आमचं प्राथमिक कारभार चालू झाल्यापासून विकासाला कधीच विरोध नव्हता. परंतु ज्या अट्टहासाने जिल्ह्यातील जनतेने आपल्याला ही विकासात्मक गोष्ट करण्यासाठी परमिशन दिली, परवानगी दिली आणि सढळ हस्ते मदत केली, सहकार्य केलं, त्या सगळ्या अपेक्षा या आज पाणीबोल ठरत आहेत. कारण त्याला असंच आहे की या विकासात्मक बाबीमुळे लोकांना त्रासच जास्त झालेला आहे.
त्याचा विकासात्मक गोष्टीचा उपभोग घेण्यापेक्षा जास्त त्रास होतो आहे। आजच्या घडीला बघा, काल पावसाळ्यामध्ये 3-4 दिवस अक्षरशः गेल्या वर्षी जी परिस्थिती झाली तीच परिस्थिती आज महापूर सदृश्य परिस्थिती उद्भवली। आजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग जो जुना होता एवढ्या पद्धतीने कधीही पूर साचत नव्हतं, पाणी साचत नव्हतं, पण आत्ताच का साचू लागतं आहे? त्याच्यामध्ये तांत्रिक गोष्ट अशी काय, जी पारंपरिक पाण्याचे प्रवाह होते ते दिलीप बिल्डकॉन कंपनीने थांबवले। ज्या ठिकाणी 4-4, 5-5 पाईपच्या मोऱ्या होत्या त्या ठिकाणी क्षुल्लक 1-2 पाईपच्या मोऱ्या टाकून पाणी अडवण्याचं काम केलेलं आहे, ज्यामुळे पाण्याचा निचरा योग्य होत नाही आहे आणि अशा प्रकारे पूरसदृशी परिस्थिती होऊन लोकांच्या घरामध्ये पाणी जातं आहे, लोकांचं आर्थिक नुकसान होतं आहे, मानसिक नुकसान होतं आहे। परंतु प्रशासन मात्र मुख गिळून गप्प आहे। कितीतरी वेळा या संदर्भात आम्ही आंदोलनं केली, प्रशासनाला लेखी सूचना दिल्या, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही ना जिल्हा प्रशासनाकडून होत आहे, ना महसूल प्रशासनाकडून होत नाही, ना कुणाकडूनच होत नाही, राज्य सरकारकडून होत नाही। एकंदरच अशी अवस्था आहे की हा दिलीप बिल्डकॉन हा जिल्ह्याचा जावई आहे आणि त्याचे जावई हट्ट पुरवण्यातच जिल्हा प्रशासन मग्न आहे। खरं तर याच्यामध्ये जिल्हा प्रशासन आणि दिलीप बिल्डकॉन यांचा साटेलोटे असल्याचं तुम्हाला वाटत नाही का? 100% आता ज्या मुद्द्याला तुम्ही हात घातला आहे की मुळात उत्खनन करत असताना प्रशासनाच्या परवानग्या हा एक अविभाज्य घटक असतो। 2017ला गौण खनिज उत्खननाबाबत यांच्यासाठी एक स्पेशल शासन निर्णय झाला होता, ज्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद होतं की टोटल अंदाजपत्रकाला जेवढं गौण परिमाण त्यांनी नमूद केलेलं आहे ते गौण परिमाणाच्या आधारे त्यांनी रॉयल्टी ही तात्काळ भरायची होती आणि त्याच्यानंतर त्यांनी कुठे कुठे भरणार आहे, किती भरणार आहे, किती प्रमाणात उत्खनन करणार आहे याचा तपशील द्यायचा होता। आजच्या क्षणापर्यंत त्यांनी आजचा हा प्रोजेक्ट कंप्लीट झाल्याचं पत्रसुद्धा दिलेलं आहे जिल्हा प्रशासनाला, परंतु आजपर्यंत त्यांनी टोटल इस्टिमेटच्या किती गौण खनिज लागणार आहे याचा तपशील आजपर्यंत दिलेला नाही, ना जिल्हा खनिकर्म विभागाने तो आजपर्यंत त्यांना विचारलासुद्धा। ही खेदाची बाब आहे। त्यामुळे होतं आहे असं की जेवढं उत्खनन झालेलं आहे त्याच्या 10%सुद्धा रॉयल्टीची रक्कम त्यांनी भरणा केलेली नाही आहे। आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्या सामान्य जनतेला जेव्हा एखादं उत्खनन करत असतं त्यावेळी इकडे जंगल होतं, बेसुमार जंगल होतं, तोड करण्यात आली, ना कुठल्याही प्रकारची 5 वृक्ष लागवड कुठे आहे, ह्या जंगल तोडलेल्याचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख आज शासन दप्तरी नाही। मनसेच्या तक्रारीनंतर 2 प्रकरणामध्ये इथल्या फॉरेस्ट विभागाने त्यांना 21,000चा दंड केला आहे, परंतु 11 ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे उत्खनन केलेलं आहे। बाकीच्या 9 ठिकाणी कुठल्याही प्रकारची जंगलतोडीबाबत त्यांनी रेव्हेन्यू भरलेला नाही, ना परवानगी घेतलेली आहे। त्यामुळे सगळंच हे फक्त मुख गिळून गप्प आहे जिल्हा प्रशासन आणि हे सगळं संगनमताने होते असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। एकंदरीत तुम्ही स्थानिक ग्रामस्थ म्हणून आणि एक नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी म्हणून तुम्ही जर या दिलीप बिल्डकॉनच्या मनमानी कारभारात नेमकी काय भूमिका घेणार आहात तुम्ही? अगदी काल परवाच माननीय खासदार साहेब, माननीय आमदार साहेब, पालकमंत्र्यांचा अलीकडेच या ठिकाणी दौरा झालेला होता। कसं होतं आहे 2018 पासून आत्तापर्यंत जनतेने ज्यावेळी आपल्या मागण्या, आपल्या समस्या ह्या प्रशासन दप्तरी मांडल्या, आजपर्यंत एकाही बाबतीत कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्यांनी झालेली आम्हाला दाखवून द्यावी। फक्त कसं होतं आहे दर महिन्याला यायचं आणि फक्त पाहणी दौरे करायचे, त्याच्यातून निष्पन्न काही होत नाही। जर तुम्हाला चौकशीच करायची असेल, जर तुम्हाला कार्यवाहीच करायची असेल तर मी आपल्या माध्यमातून आज लाईव्ह सिंधुदुर्गच्या माध्यमातून मी आवाहन करतोय जिल्हा प्रशासनाला की या संदर्भात तुम्ही चौकशी समिती गठीत करावी, लागणारे सर्व पुरावे आम्ही आपल्यासमोर सादर करू। या बाबतीत प्रांताधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत एक चौकशी माननीय जिल्हाधिकारी यांनी लावलेली आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतोय की या संदर्भातलं गौण खनिज उत्खनन आणि इतर विषय, पाण्याचा विषय असेल, फॉरेस्टचा विषय असेल, या संदर्भात तुम्ही चौकशी लावण्याची हिंमत करा। तुम्हाला आवश्यक लागणारे सर्व पुरावे आम्ही आपल्यासमोर सादर करतो आणि या संदर्भात भ्रष्टाचाराला तुम्ही जरब बसवायची आहे। तर हे होते आपल्यासोबत प्रसादजी गावडे। एकंदरीत दिलीप बिल्डकॉन कंपनी काय मनमानी कारभार करते, जसं स्वतःची मालमत्ता असल्यासारखं दिलीप बिल्डकॉनचं काम चालू आहे, याबाबत प्रसाद गावडेंनी जो काय समाचार घेतला आहे। एकंदरीत या मुंबई गोवा महामार्गाच्या ठिकाणी जे कसाल बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी गेलं होतं। याचं कारण काय आहे की जी साईडने जी घातलेली पाईपलाईन आहे ती पूर्णपणे दिलीप बिल्डकॉनने तोडलेली आहे। आपल्यासोबत इथे राजेशजी टंगसाळी आहेत, त्यांना विचारतो एकंदरीत या पाईपलाईन तोडल्यामुळे सगळं पाणी पुरवठा देखील बंद झालेला आहे। राजू, काय सांगू शकाल, काय परिस्थिती होती काल? इतके दिवस आम्ही महामार्गाच्या बाजूला आमची घरं आहेत, पण इतक्या दिवसामध्ये कधी आमच्या महामार्गाच्या घराच्या बाजूला पाण्याचा निचरा व्यवस्थित होत होता, पण गेली 2 वर्षापासून दिलीप बिल्डकॉनने जे हे नवीन रस्त्याचं काम चालू केलं आहे त्यांना आम्ही वारंवार सांगितलं की पाण्याचे प्रवाह कुठे आहेत, मोऱ्या कुठे हव्या होत्या,
त्यांचं डायव्हर्जन काय हो हे वारंवार त्यांना सांगून किंवा जिल्हा प्रशासनाला आम्ही नेहमी निवेदनामार्फत एक मागणी करून सुद्धा आजपर्यंत 2 वर्षात त्यांनी पाण्याच्या निचऱ्यासंदर्भात कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे याचा नाहक त्रास आम्हाला भोगावा लागत आहे। त्यामुळे आमच्या पूर्ण दिलीप बिल्डकॉन किंवा सरकारकडून आमचं काय व्हॅल्युएशन न होताही आम्हाला कोणतेही मोबदला त्या संदर्भात दिला नाही आहे। तरी पण आमची घरं बाजूला असताना आमच्या पूर्ण मालमत्तेचं नुकसान आज ह्या ठिकाणी होत असल्यामुळे त्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनावर आणि दिलीप बिल्डकॉन कंपनीवर असल्यामुळे त्यांनी तात्काळ आमच्या पाण्याचा निचरा करावा व आमच्या घरांचं, विहिरींचं, आमच्या वाडीतील लोकांच्या घरांचं संरक्षण करावं आणि या आमच्या चिंतेतून त्यांनी आम्हाला मुक्त करावं हीच मी मागणी प्रशासनाकडे आज कळकळीने करत आहे। एकंदरीत हे होते राजू टांगसाळी आपल्यासोबत। खरं तर बघायला गेलं तर मुंबई गोवा महामार्गावर जी पाईपलाईन घातलेली होती अगदी कुडाळमध्ये राज हॉटेलच्या बाजूला जी पाईपलाईन गेली होती तीही फुटली होती आणि ती फुटल्यानंतर मात्र अख्ख्या कुडाळमध्ये 4 दिवस पाणी पुरवठा बंद झालेला होता। मात्र दिलीप बिल्डकॉनचा हा मनमानी कारभार मात्र जो चालू आहे त्याच्यावर मात्र पूर्णपणे ग्रामस्थांची नाराजी आहे। मात्र हे असंच जर काम चालू राहिलं तर दिलीप बिल्डकॉनवर आंदोलन केल्याशिवाय हे लोक राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे। कॅमेरामन साबाजी परबसह गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट, कुडाळ। भाजप जिल्हा प्रवक्ते नगराध्यक्ष संजू परब यांनी घारपी गावाचा दौरा केला। डोंगर माथ्यावर असलेल्या गावात कोरोना काळात ग्रामसेवक पोहोचत नाहीत ही गंभीर बाब आहे। प्रशासनानं याची दखल घ्यावी, कोरोना काळात आमची स्टाईल दाखवण्याची वेळ आणू नये असा इशारा संजू परब यांनी दिलाय। घारपी ग्रामस्थांच्या अनेक मागण्या आहेत। ग्रामसेवकाच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभा केलेला आहे। अनेक प्रकारचे उडवाउडवीची उत्तरं ग्रामसेवक देत असतात असंही त्यांच्या म्हणण्यातून आलेलं आहे। आपण वरिष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांनाच विचारूया की ही समस्या नेमकी काय। आमचं गाव घारपी आणि हे ग्रामसेवक जे आहेत ना, लॉकडाऊन झाल्यापासून ह्या गावामध्ये फिरकलेच नाहीत। लॉकडाऊनच्या काळामध्ये हा आपला कोरोनाचा वाढता प्रभाव जर लक्षात जर घेतला तर त्याच्यामध्ये आमच्या गावचे जे बाहेर असलेले लोक ते 1-2 वेळा ते त्या शाळेमध्ये क्वारंटाईन झाले। त्या पिरियडमध्ये ते त्या पदावर असल्याकारणाने, त्या कमिटीवर ते मेन असल्याकारणाने त्यांनी यायलाच पाहिजे होतं, पण ते अजूनही ते आलेले नाही। त्यामुळे आमचा घारपी ग्रामस्थांचा त्यांच्यावर रोष आहे। वाघमोडे तर ते इथे आलेले नाही। आता त्या शाळेमध्ये येऊन तिथे पाहणी केली नाही। उद्या समजा शाळा सुरू होईल तर तिथे ते फवारणीकरण वगैरे करायला पाहिजे, त्या संदर्भात त्यांनी काही केलं नाही। त्याच्यामुळे एवढे लोक नाराज आहेत की नाही की ते त्यांच्या विरोधात जर समजा आता असं चालू राहिलं तर आंदोलनाच्या पवित्रात आमचे लोक आहेत। भविष्यामध्ये तुम्ही आंदोलन करणार? हो, करणार। ग्रामसेवकाच्या विरोधात? हो, करणार। भविष्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी आमची दखल घेतली नाही तर ग्रामसेवकाच्या या वागण्यामुळे ग्रामस्थांना जो रोष ओढावा लागला, या समस्यावर आम्ही प्रहार म्हणून लवकरच उपोषण छेडणार आहोत अशी एक भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली। निश्चितच ग्रामसेवकाचं मला नवलच वाटतं। तिकडे कलेक्टर सांगतात की प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत आहेत। मला वाटतं हे ग्रामसेवकापेक्षा प्रशासनाचं अपयश आहे, कलेक्टरांचं अपयश आहे। कलेक्टरांनी अशा बारीक गोष्टी कलेक्टरांना सुद्धा समजले पाहिजेत। जे डोंगरवर लोक राहतात आणि तिकडे तर ग्रामसेवक पोचत नसेल एवढे दिवस कोरोनाच्या काळात, तर एकदम म्हणजे ही घृणास्पद गोष्ट आहे। याची कलेक्टरांनी दखल घ्यावी। आम्ही कलेक्टरांच्या भेटूच, या गोष्टी त्यांना सर्वांना कथन करूच, पण ज्या प्रकारे कलेक्टर आज लोकांच्या समोर येत आहेत आणि ही जर आज वस्तुस्थिती बघितली तर त्याच्यात बऱ्याच प्रमाणात तफावत आढळते। त्याच्यामुळे तिकडच्या तहसीलदार, BDO जे कोण असतील अधिकारी यांनी या घारपी गावावर लक्ष द्यावा। अन्यथा आम्ही ज्या पद्धतीने काम करतो आणि आम्ही ज्या पद्धतीने आजपर्यंत काम करत आलेलो आहोत ती दाखवण्याची वेळ या कोरोना काळात आमच्यावर आणू नये अशी मी प्रशासनाला विनंती करतो। घारपी ग्रामस्थांची मागणी म्हणजे प्रशासनाचं अपयश आहे असं संजू परब म्हणतायत। आम्ही आमच्या स्टाईलने सुद्धा न्याय
मिळवू शकतो, परंतु कोरोना हा संक्रमणाचा काळ अत्यंत भावूक काळ आहे. प्रशासनाने तत्पर याची दखल घ्यावी व घारपी ग्रामस्थांना न्याय मिळावा हीच अपेक्षा संजू परबांची आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. काँग्रेस हा विचारावर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे काँग्रेस 5 वर्षात पुन्हा भरारी घेणार असा विश्वास राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी देवगड शिक्षक भवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सध्याच्या परिस्थितीत उत्सव करताना सुद्धा प्रत्येकाने भान राखलं पाहिजे असं मला आणि दुसरं की चाकरमान्यावरच पहिल्यांदा कोकण अवलंबून होता, आता काही देवगड चाकरमान्यावर तसं अवलंबून आहे असं मला काय वाटत नाही. आणि चाकरमानेच हे सगळं यायचा त्यावेळी हा उत्सव काही व्हायचा, म्हणून चाकरमाने आले पाहिजे हे उत्सव इथल्या लोकांनी त्यांना त्या दर्जाचं त्याला ट्रीटमेंटही दिली पाहिजे. असं दिली तरच ते होऊ शकतो. तर मार्केटिंग गोष्ट म्हणजे काय, वाट्या 3 दिवसातून मार्केट सगळे रुपये कसे आहे नंतर तो प्रादुर्भाव वाढू शकतो, पण त्याच्यावर नियोजन झालं पाहिजे. आणि गणपती विसर्जन म्हणजे कसं असतं, पारंपरिक असतं. आपण 100 गणपती एका ठिकाणी घेऊन देतो. त्याने बघा म्हटलेलं कलेक्टरने काय ते पहिल्यांदा ह्याच्यात की 2च माणसं लागतात, 2 माणसं लागले आणि 1 मंदिर आले तर 200 माणसं वाढतात 100 गणपती. पण त्याच्यावर नियोजन करण्याची हे कलेक्टर प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधी चालू आहे. मार्केटिंग आणि काँग्रेसची भूमिका आहे. तर मला आशा आहे की सगळे काम करणार. आणि तुम्हाला माहीत आहे की काँग्रेस हा विचारावर चाललेला पक्ष आहे. आणि विचारावर चाललेला पक्ष ह्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या माध्यमातून जनतेत काँग्रेसचे विचार पोचवण्याचं आम्ही काम करणार. आणि ह्या लोकांना काँग्रेस का पाहिजे हे सुद्धा सांगण्याचा. आणि पुढच्या 5 वर्षाच्या काळात बघा, काँग्रेस अतिशय उंच भरारी घेतलेला पक्ष असणार, त्याचे साक्षीदार आम्ही सगळे, तुम्ही सगळेजण असणार. आणि मी स्वतः आणि सगळ्या पदाधिकारी माझ्या सिनियर मंडळीसोबत हे अतिशय चांगलं काम करून ह्या पक्षाला चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करा. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं, वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर केजी पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ॲक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे संचालक, अध्यक्ष स्थानिक समिती 9422 43 58 33. श्रीनाथकर BS मुख्याध्यापक 9309 85 85 78. श्री शिंदे SP 9421 23 57 22. श्री पाटील PM 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात। होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज। GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो। 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध। जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय। गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर। कुडाळ रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर। मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर। वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर। तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर। गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा। कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा। साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ। संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू केली आहे। शिक्षक घरीच बसून ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत। देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूलचे शमउद्दीन अत्तार सर हे गणित व भूमितीचे मोफत ऑनलाईन शिक्षण देत आहेत। मुलांचा प्रतिसाद मोठा आहे, भरपूर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळतोय। महत्त्वाचा ह्या जिल्ह्यात कनेक्टिव्हिटीचा प्रश्न होता, मात्र कनेक्टिव्हिटी नाही विद्यार्थ्यांकडे हा जरी जेन्युइन प्रश्न असला तरी पण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढणं या परिस्थितीत क्रमप्राप्त होतं। आणि मी आहे त्या विद्यार्थ्यांना 4 मुलं घेऊन मी माझा क्लास सुरू केला आणि हळूहळू ही 4ची 40 कधी झाली कळलं नाही। आणि एवढं करूनही जी विद्यार्थ्यांना अजूनही कनेक्ट होऊ शकले नाही, या विद्यार्थ्यांसाठी माझे हे सर्व लेक्चर्स मी रेकॉर्ड करतोय। रेकॉर्ड केलेले सर्व लेक्चर्स मी माझ्या गुगल ड्राईव्हला ठेवतोय आणि विद्यार्थ्यांना ते व्हॉट्सॲपद्वारे पाठवले जात आहेत।
की जेणेकरून ज्या विद्यार्थ्याला आजचं लेक्चर चुकलंय किंवा जो नेटवर्कमध्ये येऊ शकला नाही तो ऑफलाईन तो माझं लेक्चर बघू शकतोय आणि माझे ते गृहपाठ सोडून तो व्हॉट्सअपवर पाठवतोय. म्हणजे इच्छा असेल विद्यार्थ्यांकडे तर भरपूर इच्छा आहे. 2:50ला माझा तास असतो तर बरोबर 2:49 पासून मुलं जॉईन व्हायला असतात. म्हणजे वेळेच्या बाबतीत एवढे पर्टिक्युलर असतात की मिळालेल्या लिमिटेड वेळेमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिकून घ्यायचं आहे. आणि हे शिकवत असताना गणितासारखा विषय बिनफळ्याचा शिकवायचा कसा हा एक मोठा प्रश्न होता. तर मायक्रोसॉफ्टचं OneNote सारखं जे टूल आहे ते वापरून मी माझा कम्प्युटर फळा केला आणि एक साध्या पेनाने मी माझ्या कम्प्युटरवर फळ्यासारखं लिहू लागलो आणि विद्यार्थ्यांना ते समजणं सोपं जाऊ लागलं. भाषेसारखा विषय एकदा आपण वाचून बोलून किंवा स्पष्टीकरण देऊन शिकवू शकतो, मात्र गणितासाठी आपल्याला लिहिणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि याच्यासाठी पण मायक्रोसॉफ्टने दिलेल्या सुविधा मी वापरल्यात आणि त्याचा उपयोग चांगला असा होतो की विद्यार्थ्यांना ते कळतंय, विद्यार्थ्यांची उत्तरं येत आहेत, मुलांची शंका येत आहेत. आणि त्या फक्त या 10वीबद्दल चालू नाही आहे तर 9वी 8वीची मुलं पण माझ्याकडे जॉईन होत आहेत आणि 8वीच्या मुलांचाही उत्साह हा 10वीच्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असलेला दिसतोय. त्यांना एक वेगळा आनंद मोबाईलवर शिकण्याचा मिळतोय. जर आपला विचार करण्याची ही पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यातनं नक्की मार्ग निघतात. म्हणून सुरुवातीला होणार नाही असं न म्हणता होणार असं म्हणूया, म्हणजे आपोआप पुढचे सगळे प्रश्न कमी होतात आणि आपण त्याच्यात यश मिळवू शकतो. आणि हा विद्यार्थ्यांनी दिलेला मला सहभाग हा महत्त्वाचा आहे. विद्यार्थीच जर आले नसते तर माझं शिकवणं हे व्यर्थ होतं. विद्यार्थ्यांनी दिलेली साथ आणि विद्यार्थ्यांनी घेतलेला त्याच्यात इंटरेस्ट यामुळे आम्ही आज आमचं अध्यापन ऑनलाईन पण या ग्रामीण भागात सुरू ठेवलंय आणि ह्याला यश येताना दिसतंय. धन्यवाद. खरं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दऱ्यात डोंगर कपाऱ्यात राहणाऱ्या मुलांपर्यंत नेटवर्क नाही आहे. बरेच शिक्षक आपापल्या पद्धतीने शिकवत आहेत. शिकवण्यामध्ये विद्यार्थ्यांनी कुठलं कोणाचं लेक्चर बघावं हा एक प्रश्न निर्माण झाला आहे की जिथे नेट आहे तिथे भरपूर साहित्य उपलब्ध होतं आहे. मात्र उपलब्ध झालेलं साहित्य वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलेलं आहे. त्याच्यात विद्यार्थी कन्फ्यूज होण्याची शक्यता जास्त असते. एक लक्षात घ्या की शाळेमध्ये आपण विद्यार्थ्याला शिकवतो त्याला विद्यार्थी आणि शिक्षक हा दोघेच वर्षभर समोर असतात. त्यामुळे विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं नातं हे चांगलं जमलेलं असतं आणि त्यामुळे विद्यार्थ्याला आकलन करणं हे सोपं जातं. त्याच उद्देशाने सिंधुदुर्ग लाईव्हने पण एक जिल्ह्यात सरळ घरात गेलेली TV चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचलो तर चांगले तज्ज्ञ शिक्षक जिल्ह्यातले प्रत्येक विषयातले विद्यार्थ्यांपर्यंत पोचतील आणि विद्यार्थ्यांना एक चांगल्या आणि दर्जेदार शिक्षण मिळेल अशी मला खात्री आहे. त्यामुळे या सिंधुदुर्ग लाईव्हने चालू केलेला उपक्रम हा स्तुत्य असून त्याचे परिणाम हे सकारात्मक मिळतील आणि विद्यार्थ्यांना त्याचा नक्की फायदा होईल. +3 मी मुद्दाम हे वेगळं गणित का घेतोय तर हे कंप्लीट नसलेलं घेतोय आणि ह्याचे फॅक्टर काढा म्हणून सांगतात किंवा याचे रूट्स काढा म्हणून सांगतात. अशा वेळेला आपल्याला इथे कम्प्लेट स्क्वेअर मेथड वापरावी लागते. तर कम्प्लेट स्क्वेअर मेथडमध्ये गंमत अशी असते की त्याने दिलेली जी थर्ड टर्म आहे, तिसरी टर्म आहे, ती आपल्याला उपयोगाची नसते. त्याच्यासाठी आपल्याला थर्ड टर्म तयार करावी लागते. मग मी तयार कशी करणार तिसरी टर्म? तर त्याच्यासाठी एक साधं सोपं सूत्र आहे, पुस्तकात पण दिलेलं नाही आहे. ते थर्ड टर्म ज्याला काढता आली त्याला कम्प्लीट स्क्वेअर मेथड आली. जर तुमच्या क्लासला कुठे झालेलं असलं तरी पण ही मेथड तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेली नसेल तर थर्ड टर्मची सूत्र काय आहे? थर्ड टर्म इज इक्वल टू. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. सारस्वत बँक कणकवली व वैभववाडी शाखेत झालेल्या 3.5 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी आरोपी प्रल्हाद मनोहर मांजरेकर याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित आरोपी प्रल्हाद मनोहर मांजरेकर हा सारस्वत बँकेत कणकवली व वैभववाडी शाखेत लिपिक म्हणून कार्यरत होता. आरोपीनं बनावट ओव्हरड्राफ्ट म्हणून बँकेतील सुमारे 3,51,37,000 रुपयांची अफरातफर केल्याची फिर्याद बँकेच्या वतीनं देण्यात आली होती. या फिर्यादीवरून गुरुवारी आरोपीस अटक करण्यात आली होती. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता आरोपीकडून अधिक माहिती व अजून सहभागी गुन्हेगारांची माहिती मिळवण्यासाठी सरकारच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकील गजानन तोडकरी व आरोपीच्या वतीनं वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर कणकवली दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती डी.के. पाटील यांनी आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाकारे करतायत.
ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या सभेचे इतिवृत्त सरसकट रद्द करण्यावरून आणि गणपतीसाठी गावात येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रश्नावरून सरपंच संघटना आक्रमक झाली आहे। जिल्हाधिकारी यांनी शिफारस केलेल्या नियमांचे इतिवृत्त सरसकट रद्द करू नये असे सरपंच संघटनेचे सरचिटणीस दादा साईल यांनी सांगितले। पाहूयात। नक्कीच परवा दिवशी सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका सभेचं इतिवृत्त सोशल मीडिया आणि मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं आणि त्यावरून गावागावामध्ये असेल किंवा मुंबईवरून जे चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त येणार आहेत गावी त्यांच्यामध्ये चलबिचल झाली होती। या इतिवृत्तानंतर काल शांतता समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब, सन्माननीय आमदार वैभवजी नाईक तसेच सर्व राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व खातेप्रमुख, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष इत्यादी मान्यवर आणि जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या सभेमध्ये सहभागी झालो होतो। खरं पाहता आम्ही सरपंचांनी देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती की मुंबईवरून जे गणेशोत्सवासाठी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यामध्ये येणारे नागरिक आहेत यांच्या सेवा सुविधा देण्यासाठी आणि त्यांचं जे काही कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण करण्याचा जो काही कालावधी असेल किंवा त्यांची जी सोय असेल याच्यासाठी आम्हाला पुरेसा कालावधी मिळाला पाहिजे। याकरिता काही निर्बंध किंवा काही नियम कडक करणे हे गावाच्या आणि गावातल्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे। कारण आपल्याला कल्पना असेल गेल्या 2 महिन्यामध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर साधारणतः 1 लाखापेक्षा जास्त इतर जिल्ह्यातून म्हणा किंवा जास्तीत जास्त मुंबई, पुणे या ठिकाणांवरून नागरिक आपल्या जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढायला लागलेली आहे। अगदी गावोगावी देखील मुंबईवरून आलेले काही नागरिक हे कोरोनाग्रस्त असल्याचे, पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेले आहे। त्या दृष्टीने येणाऱ्या महिन्यामध्ये येणारे सणवार आहेत, गणेशोत्सव आहे, मोहरम आहे, नागपंचमी आहे, गोकुळाष्टमी आहे, या सणवारांच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी येणारे लोक मोठ्या प्रमाणात येणार आहेत। खरं म्हणजे 2 महिन्यात आपण लाखभर लोक म्हणतोय, कदाचित चतुर्थी आणि या सणांच्या सगळ्या सणांच्या निमित्ताने येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाखभर लोक आणखीन अधिक जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता आहे। आपल्या जिल्ह्याची आरोग्य यंत्रणेत तेवढी सक्षम नसल्याने एवढे लोक आल्यानंतर त्यांची कोविड टेस्टिंग होणं किंवा ते जर कोरोनाग्रस्त झाले तर त्यांच्यावर त्या आजारावर उपचार करणं ही सद्यस्थिती जिल्ह्याची परिस्थिती पाहता अवघड आहे। त्यामुळे या लोकांची संख्या किमान कशी राहील, जे गरजेचे लोक आहेत, ज्यांचे गणपती या ठिकाणी आहेत, ज्यांची घरं बंद आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा गणपती आहे, तेवढेच लोक किंबहुना कसे येतील। अन्य ज्यांच्या गणपतींची व्यवस्था आहे, त्यांच्या घरात काही मंडळी आहेत, त्यांचे भाऊबंद आहेत, त्यांचे आई वडील आहेत, त्यांची बायका मुलं आहेत, त्यांना या गणेशोत्सवासाठी गावी येण्याची आवश्यकता कमी आहे। तर अशा लोकांसाठी काही नियम करता येतील का, याच्यासाठी आमची जिल्हाधिकाऱ्यांशी महत्त्वाची बैठक झाली होती आणि त्यानंतर या बैठकीचं आपण जे म्हणतोय त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली होती खातेप्रमुखांची, त्यांचं एक इतिवृत्त व्हायरल झालं आणि या इतिवृत्तामध्ये या गणेशोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमान्यांवर काही निर्बंध घातले गेले। आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जी शांतता कमिटीची बैठक झाली त्यामध्ये कोणताही विचार न करता सरपंचांची बाजू किंवा गाववाल्यांची बाजू, गावकऱ्यांची बाजू समजून घेता शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये हे इतिवृत्त रद्द करण्यात आलं आणि फार खेदाची गोष्ट आहे। खरं म्हणजे सरपंचांचा प्रतिनिधी म्हणून मी त्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपलब्ध होतो, परंतु माझ्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती न घेता फक्त पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या चर्चेतून हा निर्णय घेतला गेला आणि हे सरसकट इतिवृत्त रद्द करण्याला आमचा सरपंच संघटनेचा ठाम विरोध आहे। याच्यामध्ये जर सुवर्णमध्य काढायचं असेल तर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शासनाचे अधिकारी आणि सरपंच यांची एकत्रित मीटिंग होणं आणि त्या मीटिंगमधून येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसुविधा कशा पुरवता येतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। चाकरमान्यांना गावात घेण्यासाठी सरपंच संघटनेची किंवा कोणत्याही सरपंचांची कोणताही आक्षेप नाही आहे,
उलट आलेल्या लोकांना या ठिकाणी योग्य रीतीने सांभाळलेले आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या गेल्या 2 महिन्यामध्ये झाला नाही आणि येणाऱ्या कालावधीतही होणार नाही. परंतु अशा रीतीने जर लोकांच्या मनांमध्ये गैरसमज निर्माण झाला तर गावागावात भांडणं व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणूनच आमची अशी मागणी आहे की हे इतिवृत्त सरसकट रद्द न करता या इतिवृत्तावर सरपंच, आरोग्य कर्मचारी आणि हे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यामध्ये एक संयुक्तिक बैठक होऊन यामध्ये निर्णय घेतला जावा. मोदयांनी हा घेतलेल्या निर्णयाशी आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. सन्मान्य जिल्हाधिकारी यांनी घेतलेला निर्णय त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही सूचना असतील मान्य आहे, परंतु हा जो काही इतिवृत्त होतं त्या इतिवृत्तामध्ये ज्या शिफारशी केलेल्या, हा निर्णय नव्हता, शिफारशी होत्या शासनानं केलेल्या, ह्या शिफारशी अत्यंत योग्य होत्या. यामध्ये काही तांत्रिक गोष्टी किंवा त्रुटी वगळता हे इतिवृत्त कायम व्हायला हरकत नव्हतं किंवा ह्याच्यामध्ये काही सुधारणा असतील तर त्या करायला हरकत नव्हत्या आणि त्या आम्ही सुचवलेल्या होत्या. जर हे इतिवृत्त रद्द झालं तर आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने असं आवाहन करतो आहोत की आम्ही ज्या ग्राम नियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणून काम करतो, या ग्राम नियंत्रण समिती अध्यक्षपदाचा आम्ही जाहीररित्या सामूहिकरित्या राजीनामा देऊ. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचं ते इतिवृत्त रद्द, चाकरमान्यांची काळजी घेण्यास कटिबद्ध, उदय सामंत यांचं वक्तव्य. राणे पिता पुत्रांची मुख्यमंत्र्यांवरील टीका द्वेषापोटी, अतुल रावराणे यांचा टोला. आणि अन्यथा सरपंच ग्राम कमिटीचे सामूहिक राजीनामे देतील, सरपंच संघटनेचा इशारा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.